नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो 5 ते 3 या टिपक्यांपासून छान अशी दारात काढण्यासाठी रांगोळी बघणार आहोत. एकदम सुंदर आणि सोपी रांगोळी, नक्की ट्राय करा तुम्ही एकदा. तर आपण मध्ये 5 टिपके देऊन घेतलेले आहेत आणि वर खाली त्याच्यानंतर 3 पर्यंत टिपके देऊन घेतलेले आहेत. आपले टिपके देऊन झालेले आहेत. आता पूर्ण आपले साईडचे जे टिपके दिसत आहेत ते आपण असे एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. जोडल्यानंतर आपला एक षटकोन तयार होणार आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या प्रत्येक 3-3 टिपके जे आपण जोडलेले आहेत त्याच्या मधला टिपका घ्यायचा आहे आणि आपल्याला असा एक गोल तयार करायचा आहे आतमध्ये. आता आपण प्रत्येक ठिकाणी याच पद्धतीने काय करायचं आहे, असं एक गोल तयार करून घ्यायचं आहे. आपला प्रत्येक ठिकाणचे गोल पूर्ण तयार झालेले आहेत. त्यानंतर आता आपण इथून काय करायचं आहे, असा एक मोराचा शेप देऊन घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी समोरच्या बाजूने. आता बघू शकता तुम्ही. आता आपल्याला इथं जी रिकामी बाजू दिसत आहे तिथं आपण असे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण हे अशा पद्धतीने सुंदर अशा पाकळ्या तयार करून घेऊयात. आता हे आपल्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर या प्रत्येक पाकळीमध्ये आपण फक्त या पांढऱ्या रंगानेच हलकीशी शेड देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्येकाला आपण अशी टोच तयार करून घ्यायची. आणि इथं आपण आता मोराचे असे 3 तुरे तयार करून घ्यायचे आहेत प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर या प्रत्येक टिपक्यांमध्ये मी आत पिवळ्या रंगाचे असे टिपके ओढून घेणार आहे. ते आपल्याला प्रेस फक्त करून घ्यायचे आहेत. थोडेसे असे गोल मोठे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही टोपणाने देखील करू शकताय. आता आपण आतमध्ये आता रांगोळी तयार करूयात.
परत आपल्याला 3-3 ठिपके एकमेकांना जोडून घ्यायचे. त्यानंतर आतल्या बाजूने परत आपल्याला डबल एक लाईन मारून घ्यायचे. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपली रांगोळी. आणि परत एकदा मी आतल्या बाजूने अशी पिवळ्या रंगाची टिपकी देऊन घेणार आहे. हे देखील आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच्या साईडने आपल्याला अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. बघू शकताय किती सुंदर दिसत आहे. आता आतमध्ये आपण थोडासा मोठा गोल करून घेऊयात आणि इथं आपण अशा पकड्या तयार करून घेऊयात. आणि त्यानंतर इथं आपण हलकीशी वेल काढून घेऊयात. तर आपली रांगोळी तयार होत आलेली. आतमध्ये मी लाल रंग देऊन घेणार आहे. तर मैत्रिणीने व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तर पूर्ण रांगोळी दाखवते मी तुम्हाला आता. बघू शकताय अगदी सुरेख आणि सुंदर रांगोळी झालेली आपली तयार. धन्यवाद. श्री स्वामी.